तर दुपारचे वाजले होते 12 मी गेलो गजानन बाबाच्या मंदिरात, कारण की आपल्याला भरणं होता सामान. म्हणून तर एवढी पडून राहिली का काही सांगत नको बाबा. टेम्परेचर तर पुरा हाय आहे. सोबतच निघाला श्रीरामनगरसाठी. मग पोहोचलो इकडे श्रीरामनगरला आणि सोबतच लसण वगैरे पण नेलो. मग लसण वगैरे नेलो. मग इकडे तांदूळच्या बॅगी वगैरे पलटवणे चालू आहे. तिकडे भाजीची रंगत वगैरे चेक करू शकता तुम्ही पट्टसे. इकडे मारलो समार वगैरे. भाजी आली आपली पूर्ण फायनल, कारण की आता रिसेप्शनचं जेवण. मग सोबत इकडे भाज्या वगैरे फायनल केला. गंज वगैरे उतरवला ना. इकडे स्टॉलचे इकडे प्लेट काउंटर बघू शकता तुम्ही. मग तेवढा तिकडे आलो तर पुट्ट्याची मीटिंग भरली होती बाबा, कोणाला किती का सामान दिलं. इकडे येऊन पाहतो तर पुरे इकडे पब्लिक उलटली होती, कारण की लग्न लागायच्या पहिले नाही तिथे मित्रांनो 2 लग्न होते. मग सोबतच लग्न वगैरे लागलं आणि इकडे पब्लिक उलटली पट्टस. इकडे जेवणाच्या मंडपात मग यांचे जेवण वगैरे चालू झाले मस्तपैकी. मग जेवण वगैरे निपटत आले. मग इकडे झगडा वगैरे झाला म्हणते बाबा बेनूबाई. मग पप्पाही गेले झगडा सॉल्व्ह करा. झगडा वगैरे सॉल्व्ह केला. मग सोबतच इकडे मानाची पंगत वगैरे साठी टेबल वगैरे लावला. मग इकडे दोन्ही नवरदेव बसले होते, कारण की 2 लग्न होते मित्रांनो आजच्या. आणि मित्रांनो श्रीरामनगरवरून ब्लॉग करून पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. मग इकडे भांडे वगैरे धुणे चालू झाले नाही. येईन नवरदेव भावाचा हॅपी बर्थडे होते. इकडे फटाके धडकवणं चालू गेला बाबा. येईन मंडपाचे फटाके फोडण्यात चालू झाले. सायडिंग शूटिंग जर काही